बराबर है शहजाद जी। जो संविधान के साथ खड़ा रहेगा मनुस्मृति वालों को शैतानी दिखाई देगा, क्योंकि संविधान दलितों, पीड़ितों, आदिवासियों, महिलाओं, सारे बहुजनों को जो 5000 साल तक हक नहीं मिले वो हक देने की बात करता है, और मनुस्मृति केवल एक तबके को हक देने की बात करती है। तो आप बैठे उन लोगों के साथ हो जिन्होंने 5000 साल देश की 85% जनता पे अन्याय किया है, बहुजनों पे अन्याय किया है। तो आप तो उनको इंसान भी नहीं मानते हो, मनुस्मृति मानने वाले। तो जो इन सबको इंसान मानता है, जो मोची के साथ जाके बैठता है, जो फर्नीचर बनाने वालों के साथ बैठता है, जो किसानों के साथ खेत में दिखाई देता है, वो तो आपको शैतान लगना स्वाभाविक है। यही बटू वामन ने बलिराजा के साथ किया था, जो किसानों का राजा था। तो इतिहास को दोहराने की कोशिश भाजपा करेगी, लेकिन हम संविधान के साथ पूरी ताकद से खड़े रहेंगे। मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी कसं खायचं हे भाजप इतकं कोणालाच माहित नाही। आप्पासाहेब धर्माधिकारींच्या कार्यक्रमामध्ये लोक जेव्हा तडफडून मरत होते तेव्हा अमित शहा भाषण देत होते, भाषण बंद नव्हते करत। तसंच आपण पाहिलं की जेव्हा हे सरकार चोरल्या गेलं महाविकास आघाडीचं, त्यावेळेस समृद्धी महामार्गावर मोठा अपघात होऊन अनेक लोकांचे मृत्यू झाले आणि त्यांच्या चितेला अग्नी देत होते। अंत्यसंस्काराचा कार्यक्रम सुरू होता आणि त्यावेळेस हे लोक त्यांचं मंत्रिमंडळ शपथ घेत होते। तसंच नेपाळला जळगावचे काही भाविक गेले होते, दरीत बस कोसळून त्यांचा मृत्यू झाला। कालच त्यांचे सगळे शव जळगावात आले। अग्नी अजून शांत व्हायचा आहे, पण आमचे पंतप्रधान विश्वगुरू तिथे येऊन कार्यक्रम घेत आहेत, तिथे येऊन भाषण देत आहेत, तिथून हिरोगिरी करतात आहे, तिथून इव्हेंटबाजी करतात आहे। आमचा प्रश्न आहे, ही आपली संस्कृती आहे? 3 दिवसही पालटून नाही दिले तुम्ही, अग्नी शांत नाही होऊन दिला। म्हणजे अपना भाषण जमता मर जाए जनता, हे जे प्रवृत्ती आहे याचा आम्ही भाजपच्या निषेध करतो।